किरण बोला। आम आदमी पार्टीचे अध्यक्ष, सर्व माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आजच्या दिवशी 12-13 वर्षापूर्वी आम आदमी पार्टी नावाचा एक पक्ष स्थापन झाला। 26 नोव्हेंबर हा आपल्या भारताच्या संविधानाचा दिन आहे स्थापनेचा, आणि त्या संविधानाला अनुसरून भारतीय राजकारणात एक चमत्कार अस्तित्वात आला। संविधानाची ताकद, त्यामुळे आम आदमी पार्टी जन्माला आली, आणि त्या आम आदमी पार्टीमुळे आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतातील राजकारण हे मनगटशाही आणि पैशाभोवती फिरतं, परंतु आम आदमी पार्टीने असा एक चमत्कार घडवला अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून, की तुम्ही आम्ही सर्वजण आज या प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरलेलो आणि पाय रोवून उभे। अनेक माझे सहकारी आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपण समर्थपणे सामोरे जाणार आहोत। सांगायचं तात्पर्य एवढंच की संविधान दिन आणि आम आदमी पार्टीचा वर्धापन दिन याचं महत्व अधोरेखित याच्यामुळेच होतंय की कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्यासारखे सर्वसामान्य घरातले सगळे युवक, ज्येष्ठ भगिनी, बंधू, आपण सर्वजण या आजच्या दबंगशाहीच्या, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या या दबंगशाहीच्या राजकारणात सुद्धा आपण गंभीरपणे, अंदाजे आपल्याकडे 100 लोक आता इच्छुक झालेले आहेत आणि नक्कीच लवकरच सर्व 165 जागा पण भरतील। तर ही ताकद आहे संविधानाची, ही ताकद आहे आम आदमी पक्षाची। त्यामुळं आजच्या या दिवशी संविधानाचं कृतज्ञता व्यक्त करणे, संविधानाबद्दल आणि आम आदमी पक्षाचा अभिमान बाळगणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आज या वर्धापन दिनाच्या, संविधान दिनाच्या आणि वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी संविधानावर विश्वास ठेवून, आम आदमी पार्टीच्या लौकिकावर आणि ताकदीवर विश्वास ठेवून समर्थपणे निवडणुकीत वाटचाल करावी, घोडदौड करावी। यश तुमच्या हातात आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद किरण दादा, आपण केलेलं मार्गदर्शन नक्कीच सर्व सहकाऱ्यांसाठी आपल्या मोलाचं ठरेल। यानंतर अजूनही जर कोणाला आपल्या भावना इथे व्यक्त करायच्या असतील, कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी पुढे यावं। हा ऋषिकेश।